हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी बालभारती पाठ 15वा आनंदाचे झाड स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलाचे घोस लोंबत होते? शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलाचे घोस लोंबत होते. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर कोणाचा मेळा भरत असे? हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे. पशु, पक्षी, कीटक, किड्यांचे माहेर कोणते? लेखिकेचा शेवगा हे पशु, पक्षी, कीटक, किड्यांचे माहेर होते. प्रश्न 2. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. झाडे आपल्याला काय काय देतात? झाडे आपल्याला फळे व फुले देतात. झाडे सावली देतात. ती पक्ष्यांना घरे देतात. शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली? शेवग्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांच्या घोसावर भुंगे गुंजाभर करीत रुंजी घालतात. मधमाशा व फुलचुक्या फुलातला मध अलगद चोखतात. तांबट पक्षी टणत्कार करतो. कोकीळ पक्षी शांतपणे झुलतो, तर पोपटाचे थवे परागकशेर फस्त करतात. पक्ष्यांच्या या गोष्टींची ओळख लेखिकेला शेवग्यामुळे झाली. लेखिकेला शेवग्याने काय काय दिले? शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला. शेवग्याने लेखिकेचे मनोरंजन केले, ज्ञान व आनंद दिला. कितीतरी पक्ष्यांची, किड्यांची व कीटकांची ओळख करून दिली. शेवग्याच्या रंगाने व फुलोऱ्याने लेखिकेला नवीन उत्साह दिला. प्रश्न 3. कोण कोणास म्हणाले? दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणे होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका, असे शेजारच्या काकू लेखिकेला व त्यांच्या आईला म्हणाल्या. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही, असे लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली. अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही, असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या. प्रश्न 4. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर डॅश पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ झुंबड मला दिसली. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुक्यांची झुंबड मला दिसली. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा डॅश उभा आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. प्रश्न 5. शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत, त्यांची यादी करा. 1. मधमाशा. 2. फुलचुक्या. 3. तांबट. 4. कोकीळ. 5. राघू. 6. बुलबुल. 7. चिमण्या. 8. साळुंक्या. 9. खंड्या. प्रश्न 6. कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा. उदाहरणार्थ गीत, गीतकार. संगीत, संगीतकार. चित्र, चित्रकार. नाटक, नाटककार. कला, कलाकार. प्रश्न 7. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. परोपकार करणे. सर्व संतांनी समाजाला परोपकार करण्याची शिकवण दिली. आधार देणे. संकटात सापडलेल्या रमेशला महादेवाने आधार दिला. फणा उडवणे. सोहमने बशीतील सर्व लाडूंचा फणा उडवला. रुंजी घालणे. बागेतल्या फुलांवर फुलपाखरू रुंजी घालत होते. सुळकी मारणे. आनंदने नदीच्या पाण्यात उंचावरून सुळकी मारली. प्रश्न 8. शेवग्याच्या शेंगांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात? त्यातल्या
कोणत्याही एका पदार्थाची कृती आई-बाबांना विचारून लिहा. उदाहरणार्थ शेवग्याचे पिठले. शेवग्याच्या शेंगापासून बनवले जाणारे पदार्थ: पिठलं, भाजी, आमटी, सांबार, सार. शेवग्याचे पिठले. साहित्य: शेवग्याच्या शेंगा, चण्याच्या डाळीचे पीठ, तेल, मिरची, पाणी, हळद, मीठ, जिरे, मोहरी, हिंग, कांदा, कोथिंबीर. कृती: शेवग्याच्या शेंगा पहिला उकडून घ्यायच्या. एका कढईत तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी, हिंग, कांदा टाकायचा. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, मिरची टाकायची. त्यामध्ये पाणी घालून उकळी काढायची. त्यामध्ये चण्याच्या पिठाचे पीठ टाकायचे. नंतर शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकायच्या. त्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकायची.